मांजराचे नाव मी मांजर नाही. लेखन पारो आनंद. चित्रांकन डेव्हिड यांबे. हिंदी मधून अनुवाद कुलकर्णी. म्याव म्याव. बीरला एक आवाज ऐकू आली. बीर त्या आवाजाच्या शोधात निघाला. म्याव म्याव म्याव. बघतो तर काय दगडांच्या आड मांजर नव्हतं तर त्याची मैत्रीण आलिया तिथे लपली होती. बीर म्हणाला, हॅलो मनीमाऊ. आलिया म्हणाली, मी काय मांजर आहे का? असं मग कोण आहे? मी तर सिंह आहे. अरे वा, आणि सिंह बोलतो कसा? गुरडर गुरडर गुरडर. गुरडर 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 करत दोन सिंहाची टोळी निघाली. तितक्यात वाटेत त्यांना जेहान भेटला. गुरडर गुरडर गुरडर. हॅलो सिंह महाराज. जेहान म्हणाला. बीर आणि आलिया म्हणाले, अरे आम्ही सिंह नाही आणि मनीमाऊ पण नाही. मग तुम्ही आहात तरी कोण? जेहान विचारलं. आम्ही तर बकऱ्या आहोत. जेहान म्हणाला, अरे वा, आणि बकरी बोलतो कशी? म्या म्या म्या. मग 3 बकऱ्यांचा कळप चालू लागला. म्या म्या म्या. थोड्या वेळाने त्यांना कूल दिसला. तो म्हणाला, कसं काय बकऱ्यांनो? बीर, आलिया आणि जेहान म्हणाले, हट, आम्ही बकऱ्या नाही शिवाय मनीमाऊ आणि सिंह पण नाही. अच्छा, मग तुम्ही आहात तरी कोण? आम्ही तर कोंबडे आहोत. हो का? आणि कोंबडे कसे बोलतात गोवा? कुकच कू कुकच कुकू असं ओरडत चारही पोरांची कोंबडा गँग पुढे निघाली. थोड्याच अंतरावर त्यांना आतिश भेटला. कुकच कू. बीर, आलिया, जेहान आणि कुल म्हणाले, अरे आम्ही कोंबडे नाही काही शिवाय मनीमाऊ, सिंह आणि बकऱ्या नाही. आतिशने विचारले, मग तुम्ही आहात तरी कोण? सगळेजण आहे. आम्ही तर बेडूक आहोत. वा, छान. आणि बेडूक कसे बोलतात? डराव 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 डराव. पाहची बेडकांची टोळी टुनटुन उड्या मारत रस्त्यावरून निघाली. डराव डराव डराव. पुढे गेल्यावर त्यांना मीर आणि मिया भेटले. दोघेही आपल्या सगळ्या मित्रमंडळींना पाहून बुचकड्यातच पडले. मीर आणि मिया म्हणाले, हॅलो बेडूकराव. बीर, आलिया, जेहान, कुल आणि आतिशा म्हणाले, आम्ही कुठे बेडूक आहोत शिवाय आम्ही मनीमाऊ, बकरी आणि कोंबडी पण नाही. मीरने विचारलं, मग आहात तरी कोण? आम्ही तर वटवाघळ आहोत. अरे वा, आणि वटवाघळ बोलत कसं? च्या च्या च्या. मिया आणि मीर झाडाच्या फांदीवर उलट लटकून वटवाघूळ झाले. आता 7 वटवाघळ उलट लटकून ओरडू लागली. च्या च्या च्या. झाडाखालून आदर जात होता. त्याने वर पाहून विचारले, हॅलो वटवाघळांनो. सगळेजण हसायला लागले. अरे आम्ही वटवाघळ नाही आहोत शिवाय मनीमाऊ, सिंह, बकरी, कोंबड्या आणि बेडूक पण नाही आहोत. बीर, आलिया, जेहान, कुल, आतिश, मीर आणि मिया सगळे एकदमच म्हणाले. त्यावर आदरही चटकन म्हणाला, हो का? मी पण आदर नाहीये. मी तर कुत्रा आहे. आणि कुत्रा कसा बोलतो ते तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ना. आता 8ही जण जोरात भूकू लागले. भो भो. पण आपण सगळ्यांनी एकच प्राणी कशाला व्हायला? हसव आणि मग म्या म्या म्या. च च च. भो भो. कुकच कू. सगळी मुलं एकदम थांबली. त्यांनी विचारले,
पण फुलपाखरू तर कधीच काहीच बोलत नाही ना. मियाने विचार करून सांगितले, कदाचित फुलपाखरू बोलतही असेल, पण आपल्याला त्यांचं बोलणं ऐकू येत नसेल. आता तुम्ही कोणता प्राणी होणार आहात सांग बरं, आणि तो प्राणी कसा बोलतो तेही सांगा.